नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मदन दादा आणि राजू दादा म्हणून आणि सर्व पत्रकार परिषदेचं स्वागत सुद्धा होणार आहे। आजच्या युगामध्ये मुलं छोटी मुलं वयाने 12वी 13वी मध्ये मुलं असे बाहेर पडतात, तर ते संगीताच्या माध्यमातून ते चांगलं तरी संगीतामध्ये येतील तर आजारी पडणार नाही, संगीत शिकतील, अभ्यासाकडे लक्ष देतील आणि सर्व औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं प्रत्येक ठिकाणी यांनी संस्थापक सतीश मस्के यांनी जो आणि यांच्या सहकार्याने हा जो कराओके क्लब स्थापन केलेला आहे, तर तुमच्या प्रत्येक कोण्यामध्ये प्रत्येक परिसरामध्ये गो आणि युथ येणाऱ्या कलाकारांना त्यांची वाव होईल। धन्यवाद, खूप छान वाटलं। आपल्या औरंगाबादमध्ये सतीशरावजी मस्के तसेच मोरे तुळशीरावजी आणि इतर सहकार्यांनी हे जे कराओके क्लब त्या भागामध्ये खोललेले आहे, तसेच ते आमचे इंगोले सर यांच्यामध्ये काही वाद होऊ नये असे जरा लक्षात बाळगा, नाही ते म्हणजे माझ्या पोटावर तरी आपल्या आणि उन्नतीपूर्व कार्यक्रम व्हावा अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे। आणि मस्के साहेब खूप प्रयत्न करतील मुलांना तयार करून घेण्यासाठी। त्यांचा आवाज एक किशोर कुमार ह्या त्यांचा फेवरेट आवाज आहे, त्याच्याबद्दल मी शंकाच नाही। तरी त्यांची बहीण सुनीता ताई त्यांचा बी आवाज खूप छान आहे, एकदम म्हणजे कोकिळा म्हणण्यात काही अर्थ नाही। औरंगाबादमध्ये आता जयश्रीताई येऊन गेला, त्यांना म्हणाले कोकिळा गायब। आता ही जे असं ते कोकिळापेक्षाही जास्त सुनीता ताईचा आवाज मी एकदा ऐकला। आता ते आज आले तरी आमच्या सर्व बांधवांतर्फे आपल्या बसकेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यांचे तुमचे फार छान संगीतमय हो आणि त्यांच्या घरी सरस्वती नाम ही भगवान बुद्धांतर्फे मी प्रार्थना करतो। जय हिंद, जय भारत, जय भीम। प्रमुख सतीश मस्के साहेब यांची भेट माझी सर्वप्रथम सिंगिंग क्लासमध्येच झालेली आहे आणि तिथूनच एक संकल्पना घेतली होती त्यांनी डोक्यामध्ये की मी पण कराओके क्लासेस टाकेल। आणि त्यांच्यासोबत मोरे सर पण भेटायचे, म्हणजे मोरे सर मस्के सर हे आमचे क्लासचे जुन्या क्लासचे मेंबर होते आणि सोबतच होतो। पण त्यांनी एवढं पिकअप घेतलं, खूप सुंदर वाटतंय, खूप मस्त वाटतंय। त्यांच्यासोबत तुळशीराम मोरे सर, कृष्णा रगडे सर, प्रभाकर वाघोळ सर, राजू सोनवणे सर, विजय करपे सर यांचं पण मी अभिनंदन करते। यांचे टॉप 30वर कराओके हा जगाच्या कानाकोपऱ्यात जावं हीच माझी इच्छा आहे आणि इथून चांगले सिंगर घडवावं आणि ते हॉलिवूड पिक्चरमध्ये त्यांनी गाणे थोडं बोलून मी माझे 2 शब्द खूप खूप शुभेच्छा। सतीश मस्के साहेब यांनी जे आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल सर्व कलाकार, गायक कलाकार त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आणि या कराओके क्लबला माझ्यातर्फे काही करत नाही, पण जेव्हा जेव्हा मी येईल तेव्हा तेव्हा काहीतरी वेगळं इथं दिसेल, तेव्हा आपले कलाकार इथं येतील आणि भरपूर ॲडमिशन इथं होतील। तुमची जी बी मनातली कामं जे पण आहे ते पण परमेश्वर तुमचं पूर्ण इच्छा पूर्ण करेल। 2 शब्द बोलून धन्यवाद। क्लासेसचे
संस्था प्रमुख सतीश हिसके तसेच त्यांच्यासोबत काम करणारी जी मंडळी आहे, मित्रमंडळ आहे, ज्यांनी ही संस्था स्थापन केली आणि या टॉप 31 करावकीच्या माध्यमातून मला वाटतं अगोदर व्हॉट्सअप ग्रुप केला आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या नंतर आपली जी संकल्पना समोर आहे त्या संकल्पनेचे मी मनापासून अभिनंदन करतो. तुळशीराम मोरे, कृष्णा रगडे, त्यानंतर प्रभाकर बाबू, राजू सोनवणे, विजय सर्वे या पाचही बांधवांचं मनापासून कौतुक आहे. त्यांच्या मनात आलं की आम्ही गाणं गातोय, आमच्या सोबत या ठिकाणी या परिसरामध्ये काही विद्यार्थी भेटले पाहिजे, गीत गायनाची त्यांच्यामध्ये संगीताची आवड निर्माण झाली पाहिजे. आणि संगीत हा जो विषय आहे एक प्रकारची योगासन आहे, योगा आहे, विपස්සना आहे. म्हणजे बरेचसे आजार सुद्धा संगीतामुळे दूर होतात. दिवसभरात कामाचं जे टेन्शन असतो तो स्ट्रेस सुद्धा दूर होतो. मात्र मी तुम्हाला सांगतो की 2022 मला मेजर अटॅक आला, परंतु मला एक फिल्म मिळाली होती मराठी पिक्चर, आणि त्याची मला गाणी आणि संगीत करायची होती. बायकोला म्हणणार नाही, तिला विचारायच्या पाठीमागे कधी भेटले तर. आणि ऍक्च्युअली जाऊन परत आलं तर नवीन ताकद या संगीतामध्ये आणि संगीत हे जीवन आहे आणि ते आपण जगता आलं पाहिजे. त्यामुळे परत एकदा टॉप 31च्या या क्लासेसला तथागताच्या समोर मी याचना करते की तुमच्या या ग्रुपला खूप सक्सेस मिळावं, तुमच्याकडे विद्यार्थी भरपूर यावे. काही गोष्टी असतात त्या तुम्हाला पाळाव्या लागतील. संगीतामध्ये बऱ्याचशा गोष्टी वर्ज्य आहेत, त्या वर्ज्य जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. आणि मी माझ्या परिवाराकडून, रमेश भाजीराव परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मला बोलवून राजू भाऊने सुद्धा फोन केला, त्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद आणि परत एकदा बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना. सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो. विशेष राजू दादा, मोहन दादा, भालेराव दादा, खराज दादा, सुनीताताई, लताताई, या सर्वांचे मी यांच्या एवढे शब्द बोलले की मला शब्द ठेवलेले बोलावे. आणि त्यानंतर आमचा कृष्णा रगडे यांचा पण वाढदिवस होता, मोहन दादा खरे यांचा पण वाढदिवस होता, त्यांना पण मी आणि मदन दादा यांचाही वाढदिवस होता. आणि शब्द काय बोला हे तुम्हाला सुचत नाही. आणि मी मनापासून धन्यवाद बोलतो. पण माझं उद्दिष्ट हे आहे की गोरगरिबाला या संस्थेतर्फे कामं भेटले पाहिजे, रोजगार भेटला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीला प्लॅटफॉर्म नाही भेटत त्याचा खूपच सुंदर आवाज आहे, त्या प्लॅटफॉर्म आम्ही मोफत त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांना काही कामं देण्याचे प्रयत्न करू. महानगरपालिकेमधून काही आम्हाला कामं भेटतील त्या पद्धतीमधून पण आम्ही सेवा देण्याचं काम करू. आणि सेवाभावी संस्था म्हणलं तर प्रत्येक सेवा म्हणजे आपल्याला काहीतरी देणं आहे. भगवंत डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला काही सुद्धा तिथं आणलेलं आहे. त्यांच्यामुळं आपण खूप म्हणजे काय म्हणतो ना, काहीच नाही त्यांच्यापुढं आपण त्यांच्यामुळे सुद्धा मुलात आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, पण चांगल्या गोष्टीसाठी संघर्ष करा. आणि मी त्याच माध्यमातून कृष्णा रगडे सर म्हणजे एक माझे जुने मित्र आहेत, त्यांचे भाऊ जे एक्सपायर झाले, मी त्यांचाच भाऊ मानतो. म्हणून उमाकांत रगडे जो माझा वर्गमित्र होता तर त्यांनाच मी माझा भाऊ मानतो. आणि मी त्यांना रागवतो सुद्धा, तर ते मला त्यांच्या मनात कधीच काही ते म्हणले नाही. पण हा सेवाभावी उपक्रम मी याच्यासाठी राबवतो की कोणाला तरी रोजगार भेटला पाहिजे. आणि त्या माध्यमातून मला काहीतरी देण्याची संधी भेटली, सेवा करण्याची संधी भेटली. मी पण काही असा एक मोठा व्यक्तिमत्व नाही, मी पण छोटा मोठा जॉब करूनच माझं घर चालवतो. आणि त्या जॉबमधून मी काहीतरी छोटी माझी इन्कम भेटते मी या संस्थेला देतो. म्हणजे त्या माध्यमातून आणि माझी सर्व टीम इतकी चांगली, मला टीम इतकी छान भेटली मला की अक्षरशः म्हणजे काय म्हणा की त्यांना मला कुठंच कमी पडू दिलं नाही. तर त्याच्यामुळं मी सर्व टीमचं मी आणि राजू भाऊ, मोहन दादा, भालेराव सर, मदन दादा सर, दांडगे सर, प्रवीण भोळे सर आणि सर्व पत्रकार परिषदेचं मी आभार व्यक्त करतो. कारण मी पण एक स्वतः पत्रकार होतो 4 वर्ष दैनिक मराठवाडा साथीमध्ये. त्याच्यामुळे मी आता याचा पुढं दोन शब्द थांबवतो माझं. याच्यानंतर रगडे साहेब 2 शब्द बोलले ना. खूप खूप धन्यवाद ज्यांनी आम्हाला अमूल्य वेळ दिला. आता मला शब्दच राहिले बोलायला, तरी सर्वांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू.